बघा, गोरगरिबाचा वरचा अन्याय गुंडगिरी थांबवायची असेल तर सरकारला यांना डांबावचं लागणार. तुम्ही जे म्हणता ना गोरगरीब शेतकरी मला सुखी करायचा भाषणात, हे गुंड आधी संपवावं लागते तुम्हाला गोरगरिबाला त्रास देणं. आणि हे थांबत नाही. आता हे सामान्याच्या लक्षात गेलं आणि तुमच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यापासून सगळं राज्यात खळबळ मारली. सगळ्या राज्यात खळबळ मारली. कुटुंबाला माणूस जाऊन बसायची वेळ आली, गावकऱ्याला त्यांच्या गावातला माणूस जाऊन बसायची वेळ आली. मग तुम्ही आता गावकरी सांभाळले पाहिजे, सरकारने कुटुंब सांभाळलं पाहिजे का आरोपी? आता उलटाच नाही चालला. आता तुम्ही आरोपीला सांभाळायला सोडून द्यायला पाठराखण करा. पोलीस काय 5-25 पोलिस गेले मग काय झालं? दुसरे भरताय ना, त्यांना रोग आला का तिथं जाऊन द्यायचं दारे धरायला तिकडे. हो ना, मग मंत्र्याची सोयरी चांगला संदेश जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांचे गोरगरिबांचे पोरं मारून टाकले तरी ते आरोपी धरायचे नाही. ही यांची नियत आता ही लोकात उघडी पडायला लागली. पडलेली बी म्हणून हे याला जबाबदार सरकार. गोरगरिबांना जर धाडशी बनवायचं असलं, गोरगरिबावर काही अन्याय झाला आणि त्याला न्यायासाठी जर बाहेर जायचं असलं, पोलीस स्टेशनला न्यायासाठी जर त्याला जायचं असेल तर एकच पर्याय सरकारकडून. खरंच गोरगरिबाची माया असली ते म्हणल्याप्रमाणे तर ह्या टोळ्या सगळ्या जेर बंद करणे, तेव्हा गोरगरिबाचं धाडस वाढणार. आपण मग आता ते जर थांबवायचं असलं तर सरकारच्या हातात. सर्वसाधारण जनतेमध्ये एक शांतता राहील. गोरगरीब जनता भयमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी. आणि भयमुक्त कधी होत असतं? समोरचा गुंडगिरी माजवणारा, दहशत माजवणारा याला सोलून काढणं आणि कायम तो जेलमध्ये ठेवणं, तेव्हा सामान्य जनता भयमुक्त होती. यांना करायची नाही. सरकारमध्ये बोललं होतं, वाटलं होतं ना, आपण शब्दही वापरले होते. हा, योगी सारखं होऊ शकतं महाराष्ट्रात सुद्धा. हे नायनाट करते ह्या टोळीचा काही गरज नाही. 5-25 जणांचं 5-50 जणांचं संपवल्याने काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत. 5-50 संपवल्याच पाहिजे होती. आणि तसं वाटत पण होतं 2 महिने, पण सपोर्ट मध्ये सुद्धा होत. पण आता कुटुंबावर जर ही वेळ आली, माझी खरंच बाबा गावकऱ्यांना खरंच विनंती, तुम्ही नाही करायला पाहिजे. पण आता हे सरकारही दखल घेणार. 6-7 दिवस झाल्यावर आतापर्यंत तुमच्या दारात पळत यायला पाहिजे होतं. एवढे भावनिक मुद्दे आहेत, एवढे क्रूर हत्या झालेली. मला ह्या गोष्टी नाही केलं तर सरकार नाही केलं तर ही गोष्टी बदलल्या जातील. म्हणजे आपण काहीच रिॲक्शन कोतवाल त्याला की अजून नाही गप्पा रे. कलेक्टर साहेबाला फोन लावा बीडचा. त्याला माहित सुद्धा तेवढंच विचारायचं आपल्याला. घोषणा केलेली माहित आहे का? पोलीस साहेबांची त्यांना नाही, काय एसपी आणि कलेक्टर मनोज बोलणार आहे. ती आपल्या सरकारमध्ये मग आपल्या सरकारची बदनामी होणार. कारण राज्य बघणार आहे ना, एवढी मोठी टोळी हे नेटवर्क निघाले. हे नेटवर्क सरकार मग इतक्या दिवस शांत का होतं, का हाताळलं नाही, असं सरकारला माहित झालं. तपास यंत्रणेने 100% त्यांना सांगितलंय. खूप मोठं ही आणि एवढी मोठी लिस्ट आरोपी म्हणून जर मध्ये गेली, आपल्या सरकारची बदनामी होणार. मग ते आता काहीतरी नाटक करायला वाटतं. एवढेशे आमच्याला तपासलं, तमका त्याच्यात आढळलाच नाही. म्हणजे एक बाजूला सारायले, त्यांचं पांघरून घालायचं. त्यांना 100% डेली रिपोर्टिंग त्यांची थांबवण्यासाठी हे चालले. हे उघड होणार आणि किती प्रयत्न केला
त्या दिवशी सरकार तोंडवर पडलेलं असतं. ती एक नवीन माहिती आहे ना दादा, खरी माहिती ते. आता आपल्याला विश्वास वाटला असता, पण म्हणजे पोलीस सोबत जे लोक गेलते ते लोक गाडीच्या मागच चालणार ना. मग कळंबच्या दिशेनं एक 200 मीटर गाडी गेली, त्या गाड्या माग त्याच्या फिरल्यानंतर मग त्यांनी गाडी फिरली. पण त्याची प्लॅन होता ते वेगळा होता. आता हे आपलं घटना आहे दादा, तशाच घटना बऱ्याचशा आहेत आपल्याकडे. मी तुम्हाला त्याची फाईल बनवून तुम्हाला स्पेशल दाखवायला देतो उद्या. आता माझ्या मोबाईल मध्ये सगळे असे काही लोक आहेत की लेकरा बाळात बसलेला माणूस उचलून आणतात, हे त्याला मारतात. शेच गुंड जाते दवाखान्यात, तू वाचला शेच मोठे पण समज की तू केस भानगडीत पडू नको. आणि समजा दोघच नवरा बायकोन एक लहान लेकरू होती, कशाला एवढं त्यांना नडन एवढ्या मोठ्या शक्तीला. अशा भरपूर घटना आहेत. डॉक्टर बाई बशीच्या भावाला पण असंच मारलं होतं, मारून कोर्टात मारलंय त्याला. कोर्टात मारून त्याच्या बायकोनं डॉक्टरच्या त्याच्यावर विनयभंगाची केस केली. अशा भरपूर घटना आहेत आणि ह्यांचं डेलीचं होतं हे. ज्यांनी कोणी काही वाटात येईल त्याला उचलणे, मारणे आणि त्याच्यावर ही घटना विनयभंगाची करणे. म्हणजे तो समाजात बी ठेवायचा नाही माणूस, कुटुंबात बी ठेवायचा नाही, माणसात बी ठेवायचा नाही. असं हे यांचं डेलीचं शेड्यूल आहे. कोण आला असतं समजा अन्नामध्ये जीव असता थोडाफार, एखाद्या महिलेच्या तिथे आम्ही नेऊन टाकलं असतं, काय म्हणलं असतं आपण? मी भाऊ म्हणून काय म्हणलो असतो, पण काय म्हणलो असतो आपण? असं काय चुकीचं घडलं, काय गरज होती जायची? गाडी सगळं न्यायचा प्लॅन होता त्यांचा. गाडी तपास होणं लय गरजेचं, तपास होणं लय गरजेचं आहे. गाडी तिकडे का नाही ते 6 रुपये होणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यात काय होईल, केज मधून नेलं का चिंचोली चिंचोली फटायची ना, ते चिंचोली तिकडे व्यवस्थित विचारलं, गाडी वळवायची मेन रोडला आल्यावर, तिकडून रोडला वळवली. साडेगाव आहे ना, साडेगावकडे गाडी वळवली, केसकडे वळवायची, साडेगावकडे वळवली. तेव्हा आता त्यांना कोणाचा फोन आला? फोन आला गाडी तिकडं नाही, फोन आल्याशिवाय गाडी नाही, त्यांना फोन आला. फोन कोणाचा आला ती आता तपासात यायला पाहिजे. फोन कोणाचा आला आणि गाडी तिकडे वळली कसं काय? तोपर्यंत त्या महिलेला कोण बोललं तू तयार राहा म्हणून, किंवा काय जे असेल त्यांचं निवेदन, हे खूप आता येणं गरजेचं. आपलं म्हणणं ते हे जे समजा PSI यांची कॉलेजाकडून तपासून त्यांना आरोग्य बघा, PSI असतील किंवा त्या गाडीतले कोण कोण पोलीस असतील ते तसे आरोग्य होते ना. पण त्यांना मजबूर कुणी केलं गाडी तिकडे न्यायसाठी? प्लॅनिंग कुणी रचली? हे आता तिथे नेऊन टाका आणि मग ते अमुक अमुक दाखवायचं काय असेल ते प्लॅनिंग कुणी केली? कारण त्या संबंधित कोण गाडीत असतील, पोलीस म्हणा कोण म्हणा, त्यांना कोणाचा तरी फोन आल्याशिवाय ते तिकडे नाही गेले. मग ज्यांनी फोन केला, एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर त्याला वरिष्ठांनी केला असला फोन, तर वरिष्ठाला कोणी केला नाही? ते त्याचा तपास आता व्हायलाच पाहिजे. कारण ती महिला कोण, ती सुद्धा 6 रुपयाचा आता होणं गरजेचं. म्हणजे हे असे धंदे करायसाठी यांना मंत्रिपद दिले जातात का, दाबायला मॅटर? ह्यांना आरोपी पकडण्यापेक्षा, सगळं करण्यापेक्षा ह्यांच्या डोक्यात एकच होतं, बसलेले लोक घरी कसे पाठवायचे, अंत्यविधी कसा करून घ्यायचा, प्रकरण दडपायचं कसं, ह्यांचं टार्गेट मेन होतं. बल्लाळ इथं VIP आहे बल्लाळ, त्याचं टार्गेट एकच होतं की तुम्ही उद्या करा, आम्ही 9 वाजता आरोपी आणतो. फक्त तोंड भांडवल वापरीत होते हे. त्यांना दादा ऍक्च्युअल त्या दिवशी सगळे आरोपी पोलीस माहिती होतं. त्यांना काय केले, जे मेन आरोपी होते ते बाजूला ठेवून दुसरे 2 जण अटक करून आले की आम्हाला दाखवायला घेऊन आम्ही आरोपी अटक केले. पण मेन आरोपी त्यांना बाजूला ठेवले. त्यांची याच्यात सिद्ध होत आहे की खूप मोठे लोक याच्यात, खूप जणांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले असतील, हे मॅटर असं करा, बदनाम करण्यासाठी तसं करा, किंवा आहेत आरोपी माहिती तुम्ही लांब पळून जा, असं सुद्धा फोन पोलिसांनीच त्यांना केले असते. पोलिसांना त्यांना एवढी मोठी मोठी टाकायची म्हणल्यावर सरकार बदनाम होते. म्हणून यांना 100% गृह मंत्रालयाला हेच करायचं असं आता संशय यायला लागलाय. खूप मोठे लोक आहेत त्याच्यात, एवढे मोठे, एका जिल्ह्यातून आज जाणं, तर मग राज्यात किती असते? हे धाक पडला आणि ते बदनाम होणार सरकार. म्हणून ते जाणून बुजून आपल्याला येड्यात काढायला लागले, गोड बोलून असं करतो, उद्या तसं करतो, परवा दिवशी असं करतो.
हे सरकार विनाकारण वातावरण गडबड करीत, ढवळून काढीन वातावरण. आता हे गोष्ट समजा हे आम्ही अन्न काय आंदोलनानंतर इशारा देतात, त्यामुळे त्याच्यानंतरचा पुन्हा डायरेक्ट लॉंग मार्च. आता तुम्ही समजा दिला इशारा आमरण उपोषणाचं, अन्न त्याग आंदोलन, त्यात काही प्रशासनाकडून काय बोलले तुम्हाला की बाबा आम्ही अजून निवेदन दिलं नाही. कुटुंब बोललं म्हणजे निवेदनच झालं. सरकार हे का काय त्याला लेखी आपण देत नाही. ठीक आहे, लेखी तर हे होईल. झालं. दादाचं म्हणणं काय की तुम्हाला रिप्लाय काय दिलाय? कुटुंब बोललोय त्याच्या अर्थी सिरियस व्हायला पाहिजे ना, का निवेदन दिल्यावर सिरियस व्हायचं. आणखी काही नाही. अजून एखादी घटना होतं सिरियस होत नाही सरकार. हा, मग ही कुठली पद्धती त्यांची? समजा तुम्ही घोषणा केलेली 2-4 दिवस झाली गावकऱ्यांनी, है ना, सरकार दिवस सरकारी उठण्याची नाही आंदोलन मी सांगितलं